तर आज आपण सर्कल चॅप्टर मधील महत्वाचा थेरम पाहणार आहे. अजून एक त्याचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. अँगल इन्स्क्राइब्ड असतो, आर्क इंटरसेप्टेड असतो. शब्दांना खूप महत्व आहे, कसेही वापरायचे नाहीत, खास करून मॅथमॅटिक्स मध्ये. तर स्टेटमेंट बघूया. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल. तर एका अँगल बद्दल आपण बोलतोय जो की इन्स्क्राइब्ड आहे. तर इथं मी पाहू शकतो अँगल बी ए सी हा काय आहे, एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बरोबर आहे, समजते ही गोष्ट. तर त्याचं मेजर म्हणजे त्याचं माप, तर त्याचं माप आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? कारण तो काय सेंट्रलला नाही, तो सर्कल वरती होतोय, म्हणून त्याला आपण ऍक्च्युली इन्स्क्राइब्ड म्हणतोय. तर इन्स्क्राइब्ड अँगल बीएसी, इन्स्क्राइब्ड अँगल बीएसी याचं मेजर इज म्हणजे आहे, काय आहे, हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क. तर एका आर्कच्या मेजरच्या हाफ आहे. बघा काय म्हणलेलं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. तर बीएसी या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर माप हे हाफ आहे, म्हणजे निम्मा आहे. कशाचा निम्मा आहे ते? तर मेजर ऑफ द आर्क, कुठल्या तरी एका आर्कच्या निम्मा आहे. बट तो आर्क कोणता आहे बघा, आर्क इंटरसेप्टेड बाय इट. तर आर्क इंटरसेप्टेड बाय इट म्हणजे त्याच अँगलनी इंटरसेप्ट केलेला, आता ह्या दोन शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. तर एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे, पण त्याचं माप तो ज्याच्यात इन्स्क्राइब झालाय तो नाही देत. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. अँगल बीएसी जो आहे तो आर्क बीएसी मध्येच इन्स्क्राइब्ड आहे. तोच आर्क असतो, तो जो अँगल आहे. काय म्हणतोय मी, आर्क बीएसी मध्येच अँगल बीएसी हा इन्स्क्राइब्ड आहे. बट अँगल बीएसी जो इन्स्क्राइब्ड आहे आपण बोलतोय, त्याचं मेजरमेंट, त्याचं माप कोण देणार आहे? तर त्या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क देणार आहे. इंटरसेप्ट केलेला आर्क इथला कोणता असणार आहे? इंटरसेप्ट केलेला आर्क म्हणजे हा बी पासून सी पर्यंत हा आर्क त्यांनी इंटरसेप्ट केलेला आहे. समजते का व्यवस्थित? तर बीएसी या अँगलची मेजरमेंट आपल्याला, बीएसी या अँगलची मेजरमेंट आपल्याला त्यांनी स्वतः इंटरसेप्ट केलेला आर्क, तो ज्याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड आहे तो नव्हे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या बोलतोय. बीएसी मध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे, तो देत नाही त्याचं मेजर कोण देतो? त्यांनी केलेले इंटरसेप्टेड आर्क. त्यांनी कुठला इंटरसेप्ट केला आर्क? हा बी पासून सी पर्यंत, डी मार्गे, म्हणजे बी डी सी. तर बी पासून डी पासून सी पर्यंत जो आर्क येतोय तो आर्क आपल्याला काय देतोय? तर व्हॅल्यू जी देतोय ती व्हॅल्यू कसं देतोय, कोण देतोय? त्या बीडीसी ची व्हॅल्यू. तर बीडीसी ची व्हॅल्यू देतो मी ज्यावेळी हा अँगल तयार करेन ऍट सेंट्रल. तर बीडीसी ह्या आर्कची व्हॅल्यू, समजते, बीडीसी या आर्कची व्हॅल्यू कोण देणार आहे? तर त्याचा सेंट्रल अँगल देणार आहे. त्याचा सेंट्रल अँगल देणार आहे, म्हणजे बीओसी देणार आहे. कारण माहिती आहे आपल्याला आर्कचं मेजर कुठं मोजलं जातं? त्याच्या सेंट्रल अँगलशी. तर बीडीसी याचं मेजरमेंट जेवढं असेल, अँगल बघा, अँगल बीओसी जो आहे तो काय करेल? बीडीसीचं मेजरमेंट देईल. म्हणजेच अँगल बीओसी जेवढा असेल त्याचा निम्मा अँगल आपला बीएसी असणार आहे. त्याचा निम्मा अँगल बीएसी असणार आहे, हाफ ऑफ द बीओसी असणार आहे. समजते? स्टेटमेंट क्लिअर आहे सगळ्यांना? काय शंका याच्यामध्ये? काय केलं आपण?
तर एक सर्कल ड्रॉ केलेला आहे, सर्कल मध्ये एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याचं नावच फक्त इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याच्या आर्कशी काही त्याचा संबंध नाही, ज्या आर्क मध्ये तो इन्स्क्राइब आहे त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणजे बीएसी ची. त्यांनी जो आर्क तयार केलाय, त्यांनी जो आर्क इंटरसेप्ट केलाय बीडीसी, त्याच्याकडून आलेलं मेजरमेंट निम्म करायचं, म्हणजेच आपल्याला त्या अँगलचं मेजरमेंट मिळणार आहे. असा हा थेरम, सोपा साधा थेरम आहे, बट थोडासा तुम्हाला लेंदी वाटू शकतो, मोठा वाटू शकतो, बाकी काही नाही, खूप सोपा आहे. ठीक आहे, थेरमचं स्टेटमेंट समजलं असेल तर आपण मग पुढे जाऊया. आता गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर इन अ सर्कल विथ सेंटर ओ, in a circle with center O, angle BAC is inscribed in arc BAC and arc BDC जो आहे is intercepted by इट म्हणजे तो कोन, समजते, ते दोन आर्क संदर्भामध्ये बोलतोय. बीडीसी जो आर्क आहे तो इंटरसेप्टेड आर्क आहे, आणि बीएसी जो आर्क आहे ज्यामध्ये तो इन्स्क्राइब्ड आहे, तर त्या बीएसीचा काही संबंध आपल्याशी नाही, तर त्या अँगलनी जो इंटरसेप्ट केलाय तो आर्क आपल्याला इथं महत्वाचा आहे, बीडीसी. टू प्रूव्ह, खूप सोपा आहे बघा. अँगल ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल बीएसी हे काय असणार आहे, हाफ ऑफ द मेजरमेंट ऑफ आर्क बीडीसी असणार आहे. काय शंका याच्यामध्ये, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, बीएसी चं मेजरमेंट जे असणार आहे तर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क जो आहे त्याच्या निम्मा असणार आहे, त्या मेजरमेंटच्या निम्मा असणार आहे. म्हणजेच इनडायरेक्टली आपल्याला सांगतायत की हाफ ऑफ दिस अँगल बीओसी, बीओसीच्याच हाफ असणार आहे, कारण याचं मेजरमेंट तोच अँगल देणार आहे, त्याच्यामुळे हा जो अँगल आहे तो याच्या हाफ असणार आहे, राईट. ए जो आहे तो ओ च्या हाफ असणार आहे, हेच आपल्याला फक्त इथून सांगायचं आहे, प्रूव्ह करायचं. इन्स्क्राइब्ड अँगलचं सगळं सार तेच आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी एक आपल्याला कन्स्ट्रक्शन लागणार आहे, जे की ऑलरेडी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय केलेलं. ड्रॉ रे AO such that it intersects the circle at point E. म्हणजे असा रे काढायचा आहे, ए पासून सेंटर मधून गेलाय, ओ एओ म्हणजे सेंटर मधून गेला पाहिजे, सेंटर मधून गेला पाहिजे, महत्वाचं आहे कन्स्ट्रक्शन. ए ओ काढायचा याचा अर्थ ओ हा काय आहे, सेंटर आहे, आपण सुरुवातीला सांगितलेलं सगळ्या गोष्टीला महत्व आहे, उगाच काही रे काढलेला नाहीये. तर एओ जो आहे तो काय आहे, रे गोइंग थ्रू द सेंटर, आणि ई जो पॉइंट आहे त्याच्यासाठी सांगितलेला आहे की तो पॉइंट कुठं आहे, सर्कल वरती आहे, म्हणून हे सर्व लिहिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन खूप सोपं आहे, प्रूफ सुद्धा सोपा आहे, बघा कसं. तर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण एओच. आता मी त्याच्यामुळे काय करतो, अजून एक कन्स्ट्रक्शन नाही म्हणता येईल, पण गोष्ट आहे जी की करायची आहे, सेगमेंट ओसी पण ड्रॉ करायचं आपल्याला, ड्रॉ सेगमेंट ओसी.
ठीक आहे. ओसी ड्रॉ करायचा हे सांगायची गरज नसते, ऍक्च्युली आपण तो करू शकत असतो. ओसी ओए, तर ओए तर ऑलरेडी आहेत आणि ओबी सुद्धा आपल्याला लागणार आहे. पण सुरुवातीला आपल्याला जो ट्रायंगल लागणार आहे तो ट्रायंगल बघा, मी कोणता ट्रायंगल लिहितोय सुरुवातीला. इन ट्रायंगल ओ ए सी, बघा ट्रायंगल ओ ए सी मध्ये मला, मी काय लिहितो ते माझं बरोबर आहे का बघा. सेगमेंट ओसी जो आहे तो कॉन्ग्रंट आहे सेगमेंट ओए बरोबर. का कॉन्ग्रंट आहे, तर ते दोन आहेत रेडाय ऑफ द सेम सर्कल. एकाच सर्कलचे दोन रेडियसेस आहेत, रेडायज आहेत, म्हणून ओसी आणि बघा ओसी आणि ओए काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. असं ज्यावेळी असतं, एका त्रिकोणाच्या ज्यावेळी दोन बाजू सेम असतात त्यावेळी पटकन आपल्या लक्षात येतं की अरे इथं आयसोसलेस ट्रायंगल थिअरम वापरता येईल. मग इथं सुद्धा तेच करायचं आहे. म्हणजेच काय, तर त्याच्या अपोजिट अँगल्स, हेन्स म्हणतो अपोजिट अँगल्स, एकाचा अपोजिट अँगल आहे अँगल ओएसी, तो कॉन्ग्रंट असेल अँगल ओसी ए बरोबर. रिझन आहे आयसोसलेस ट्रायंगल थेरम. तर त्याच्यामुळे इथं एक्स एक्स तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल, तर ते आपल्याला आता अज्युम करायचं आहे, त्याची थोडीशी गरज आहे आपल्याला, म्हणून काय करूया, ते अज्युम करूया. काय अज्युम करायचं आहे, तर हे अँगल, तर अँगल अज्युम करूया. अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ओ सी ए इज इक्वल टू एक्स अज्युम करूया आपण, एक्स डिग्री. ठीक आहे, एक्स डिग्री अज्युम केलेला आहे. लेट म्हणूया पहिल्यांदा. आता मी काय करतो बघा, आता मी इथं एक वेगळा थेरम वापरणार आहे. मला वाटतं हा सर्वात पहिला थेरम आहे 9वीच्या इयत्तेतला, पण तुम्ही सर्वात प्रथम शिकला होता. काय, मी जरा त्यासाठी झूम करतो, तुम्हाला ट्रायंगल दाखवतो. आपला ट्रायंगल आहे हा, या ट्रायंगल बद्दल आपण बोलतोय. ठीक आहे, तर ह्या ट्रायंगल मध्ये एक थेरम वापरायचा आहे आपल्याला, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे एक्सटिरियर अँगलच्या संदर्भामध्ये असतो. हा जो अँगल आहे बघा मी दाखवलेला, हा जो अँगल आहे तो काय आहे, एक्सटिरियर अँगल आहे या ट्रायंगलचा. ट्रायंगल ओ ए सी चा हा एक्सटिरियर अँगल आहे. आणि एक्सटिरियर अँगलची जी मेजर असतो, एक्सटिरियर अँगलचा मेजर तो कुठून येत असतो, तर तो रिमोट इंटिरियर अँगलची बेरीज असते. रिमोट इंटिरियर अँगलची बेरीज असते, म्हणजे एक्स आणि एक्स जर तुम्ही ऍड केलं तर हा तुम्हाला काय मिळत असतो, एक्सटिरियर अँगल मिळत असतो. हा रिमोट इंटिरियर अँगल थिअरम सगळ्यांना आठवतोय का, तर तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तर अशा प्रकारे आपण हा थिअरम प्रूव्ह केलेला होता. समजा हा त्रिकोण आहे, तर त्रिकोणाला प्रत्येकाला एक एक्सटर्नल एक्सटिरियर अँगल असतो, राईट. हे प्रत्येकाचे एक्सटिरियर अँगल जे आहेत, समजा हा अँगल आहे, तर हा अँगल कसा मिळत असतो आपल्याला, तर समजा हा अँगल नंबर 3 आहे, तर 4 आहे समजा, तर हे 1 हे 2 आणि हे 3 असेल, तर 1 + 2 4 असतं. त्याला आपण काय म्हणतो, एक्सटिरियर अँगलचं मेजरमेंट आपल्याला दोन रिमोट इंटिरियर अँगल देतात. ह्याला रिमोट इंटिरियर अँगल थेरम म्हणतो आपण. हा थेरम सगळ्यात पहिल्यांदा झालेला होता, तुम्ही विसरला असाल म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगितलं. तर तो थेरम इथं पुन्हा एकदा आपल्याला वापरायचा आहे. इथे एक्स आपण सांगितलेला आहे, इथे पण एक्स आलेला आहे, म्हणून हा काय अँगल येईल, अँगल EOC. अँगल EOC काय येईल, 2x येणार आहे. हे आपल्याला याच्यातून सांगायचं आहे, हे आपल्याला काय सांगायचं आहे, यातून सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच हे अँगल EOC जो आलेला आहे तो किती असेल, x + x, म्हणजेच 2x असणार आहे. 2x असणार आहे. तर याचं काय रिझन आहे, सॉरी EOC पहिल्यांदा आपण तो त्यांची बेरीज म्हणून लिहूया. अँगल OAC प्लस अँगल OCA हे आहेत रिमोट इंटिरियर अँगल थेरम. रिमोट इंटिरियर
अँगल थेरम. ठीक आहे. तर आता मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. अँगल EOC इज इक्वल टू x प्लस एक्स इज इक्वल टू 2x. ठीक आहे. x प्लस एक्स काय झालं 2x झालं. आता काळजीपूर्वक बघा. आता जो EOC अँगल आलेला आहे आपला 2x, तो अँगल कुठल्या तरी आर्कचं मेजरमेंट देतो आपल्याला. कोणत्या आर्कचं मेजरमेंट देतो? तर तो EC या आर्कचं मेजरमेंट देतो आपल्याला. EC या आर्कचं काय करतो? तो मेजरमेंट देतो. बट मेजरमेंट ऑफ आर्क EC, मेजरमेंट ऑफ आर्क EC काय असणार आहे? इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल EOC असणार आहे. राईट? का? तर ही डेफिनेशन ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क आहे. मेजर ऑफ आर्क लिहिलं तरी चालतं फक्त. हेन्स मग मी काय म्हणू शकतो बघा. हेन्स मी काय म्हणू शकतो, तर EOC जो ज्याचं मेजरमेंट देतोय तो काय झाला? आर्क EC. तर आता मी लिहू शकतो, इथं मी पहिल्यांदा सुरुवातीला लिहिलेलं असतं की तो x आहे म्हणून, राईट? आणि हा जो आलेला आहे तो 2 नंबरला असू दे. तर ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो मग? अँगल OAC जो आहे तो काय आहे? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क EC आहे. राईट? समजतंय? तर हा काय झाला 2x आला ना, म्हणजे याचं मेजरमेंट 2x आहे आणि हा काय आपला x आहे. म्हणजे आपण हाफ अँगल बद्दल चर्चा केली आताची की इथला हाफ जो आहे तो इकडे 2x आला. आता आपण तिकडे पण तसंच करणार आहे सेम. ह्या त्रिकोणात जसं आपण केलं, समजा नंबर 1 चा त्रिकोण हा होता, तर 2 नंबर हा त्रिकोण आहे. तर ह्या त्रिकोणात पण सेम आपण करणार. ही BO आणि OA सेम असणार. मग इथं पण आपण x अज्युम करून येणार. मग हे x आणि x हे 2x येणार. मग आपण म्हणणार BE 2x आहे. मग म्हणून मग BE काय झाला? हा डबल झाला ह्या x चा. राईट? म्हणजे सिमिलरली मी डायरेक्ट लिहू शकतो बघा. बाय ड्रॉइंग OB we can prove that काय, तर अँगल कुठला अँगल आहे तो? तर खाली घेतो मी ते आता. we can prove that angle BAO किंवा EAB हा काय असणार आहे? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क BE. राईट? हे समजा 3 नंबरचं इक्वेशन आहे, हे 4 नंबरचं इक्वेशन आहे. राईट? मला काय मिळालं? हा आहे x, हा आहे 2x, हा आहे x, हा आहे 2x. मला काय पाहिजे? हे पूर्ण पाहिजे. x आणि x किती झालं? 2x. आणि हे 2x किती झालं? 4x. झालं की प्रूव्ह. म्हणजे मला काय प्रूव्ह करायचं होतं? हे याच्या डबल आहे ना, या 2x च्या डबल 4x आहे, हे मला प्रूव्ह करायचं होतं. ते प्रूव्ह झालं. हे काय आहे? x आणि x 2x, हे 2x 4x. फक्त आता मला ते लिहायचं आहे. तसं लिहिणार. पहिल्यांदा मी काय करतो? नाव अँगल जो मला प्रूव्ह करायचा आहे, अँगल BAC, तो मी दोघांच्या बेरजेमध्ये लिहितो. पहिल्यांदा अँगल EAC प्लस अँगल EAB. आता EAC जो आहे म्हणजेच OAC जो आपण वरती लिहिलाय तो काय आहे? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क EC आहे. तर हा काय आहे? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क BE आहे. आता इथून हाफ हाफ मी कॉमन काढतो. मेजरमेंट ऑफ आर्क EC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BE
आता ह्यांची मी बेरीज करू शकतो की नाही, म्हणजेच हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ EC प्लस बीई काय झालं, टोटल BEC झालं, आर्क BEC झालं. म्हणजेच मी ह्याला काय लिहू शकतो, हे मेजरमेंट ऑफ अँगल BAC जो आला तो माझा काय आला, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क BDC. आता BEC ला मी BDC लिहू शकतो कारण ई आणि डी लिहिलं काय आणि डी लिहिलं काय मध्ये चालणार आहे. आपण प्रूव्ह मध्ये डी लिहिलेलं असतं ना, म्हणून हे लिहायचं. आता इथं फक्त पुढे मध्ये अँगल ऍडिशन प्रॉपर्टी, इथे अँगल ऍडिशन प्रॉपर्टी आणि इथं आर्क ऍडिशन प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. बट आता इथे एक ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे, तर आपण एक ऍझ्युम केलं होतं सुरुवातीला की हा जो आर्क असेल, हा आर्क BAC हा कसा असेल की त्याच्यामध्ये सेंटर येईल असं ऍझ्युम केलं. पण असं काय आवश्यक नाही की दरवेळी असंच होईल, राईट? दरवेळी असंच होईल असं काय सांगता येत नाही ना. जसं की माझ्याकडे हा सर्कल आहे, तर माझा इन्स्क्राइब्ड अँगल कसाही असू शकतो ना. इथं मध्ये सेंटर आहे समजा, तर माझा इन्स्क्राइब्ड अँगल कसा असेल, समजा माझा असा असेल इन्स्क्राइब्ड अँगल, इथून इकडून असा एक अँगलचा आर्म असेल आणि असा असेल एक, तर याचा सेंटरचा संबंधच येईना की. असं पण असू शकते किंवा असं पण असू शकतं. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, तर तो दुसरा आर्क सेंटर मधून जात असेल. आपण कुठली पॉसिबिलिटी पकडली फक्त आता काळजीपूर्वक बघा. आपण ही पॉसिबिलिटी पकडली ज्याच्यामध्ये काय होत होतं, त्या दोन अँगलच्या मध्ये म्हणजे त्या आर्मच्या मध्ये सेंटर येत होता. ही पॉसिबिलिटीने आपण हे सोडवलेलं आहे. पण आता समजा असं झालं तर काय होईल हो, हे आपल्याला पहिल्यांदा सोडवायचं आहे. आणि जर असं झालं तर काय होते, ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज बघाय, म्हणजे याला केसेस म्हणतात. पहिली केस ही आहे पॉसिबिलिटीची, दुसरी ही आणि तिसरी ही. तर आपण ही पाहिली, ह्याच्यामध्ये आपण ते वापरलं. आता ही बघूया. तर ही केस आता आपल्याला बघा, ज्याच्यामध्ये एक आर्म कुठून जातोय, तर सेंटर मधून जातोय. हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ड्रॉ केलं पाहिजे मला. ठीक आहे, ड्रॉ करतो पुन्हा एकदा. तर तसं असेल तर काय, तर काही फरक नाही पडत. मेन आपल्याला ह्याचा वापर करता येतो आता, त्याच्यामुळे की आपण ऑलरेडी जे प्रूव्ह केलेलं आहे त्याचा आपल्याला वापर होतोय. ठीक आहे, याच्यामध्ये कसं करणार आहे तुम्ही, तर सेंटर मधून जाणारा काढायचा. आता हा जो आहे तो सेंटर मधून जाईल अशा प्रकारे, आणि एक आर्म त्याचा तिरका जाईल. ओ सेंटर, ए सी, हा ई, पुन्हा तसंच होतंय. बरोबर आहे. बघा, मी जर ओसी जोडला, आता काय मला कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. डायरेक्ट मी ओसी जोडला, ही बाजू या बाजू बरोबर सेम, हा अँगल ह्या अँगल बरोबर सेम, हा अँगल ह्या अँगलची बेरीज येणार आहे 2x. हा 2x म्हणला की हा 2x, हा 2x आहे, हा x आहे. झालं प्रूफ. किती सोपं आहे की नाही प्रूफ, एकदम सोपं प्रूफ आहे. तर तेच आपल्याला इथे लिहायचं आहे फक्त. आता केस 2 म्हणूया इथं, केस 2. आता याच्या अगोदर मला इथं केस 1 लिहिलं पाहिजे वरती, राईट? इथं वरती कुठेतरी आपण केस 1 लिहायला जागा ठेवायला पाहिजे होती. तर इथं मी लिहितो केस 1. ठीक आहे, केस 1 काय आहे, तर जर सेंटर कुठं लाय करतोय, सेंटर लाईज इन इंटिरियर ऑफ अँगल. जर इंटिरियर मध्ये असता सेंटर तर असं झालं असतं. ठीक आहे, केस 1.
हे आपण प्रूफ इथं केलं. आता केस 2 आलेले आहे आपल्याकडं. केस 2 मध्ये काय होतोय, तर एक आर्म जो आहे तो काय आहे, सेंटर मधून जातोय. सेंटर ओ लाईज ऑन किंवा सेंटर लाईज ऑन वन ऑफ द आर्म्स ऑफ अँगल, लाईज ऑन वन ऑफ द आर्म्स ऑफ द अँगल. तर असं जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही, आपण ऑलरेडी ते प्रूव्ह केलेलं असतं. इथं ओएसी जो आहे, ओएसी म्हणजे ह्यालाच आपण ईएसी म्हणलं तरी चालतं. तर ईएसी जो आहे ऑलरेडी, ईएसी जो आहे तो ऑलरेडी आपण इथं 3 मध्ये कंप्लीट केलेला आहे. तर ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की इथं असं निम्मा होत असेल सर्कल, तर तेच आपण परत खाली सांगतोय की फक्त तसं अँगलच असता तर हा इथं बी जो ए बी जो आर्म आहे तोच जर एई असता तर आपल्याला काय करावंच लागेल नसतं. जसं की इथं पुन्हा त्याच गोष्टी लिहायची काही गरज नसते. आपण डायरेक्टली सांगू शकतो की फ्रॉम 3 आपण काय लिहू शकतो, अँगल ईएसी is equal to 1/2 of measurement of arc EC from 3. ठीक आहे, परत त्या स्टेप लिहायची काही गरज नाही. एकदा तुम्ही ते प्रूव्ह केलेलं आहे ना, आपण मगाशी तेच प्रूव्ह केलं आपण. तर हे प्रूव्ह झालं ही केस 2 आपली एका लाईन मध्ये संपते. आता केस 3 सुद्धा खूप छोटी आहे. केस 3 काय होतंय, जर माझा सेंटर एक्सटिरियर मध्ये असेल तर काय, जर सेंटर एक्सटिरियर मध्ये असेल, सेंटर lies in the exterior of the angle, तसं असेल तर काय, तर बघा त्याच्यासाठी सुद्धा आता मी त्यासाठी परत डायग्राम काढतो. डायग्राम आपल्याला दिलेली आहे, त्याची तिसरी केसची आपल्याला डायग्राम याच्यात दिलेली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, जो आपला अँगल आहे बीएसी, बीएसी जो अँगल आहे तो कुठं आलाय, असा आलाय की त्याच्यात सेंटर बाहेर पडलाय. सेंटर कुठं आहे, तो बाहेर आहे. सेंटर कुठे आहे, बाहेर आहे. आता सेंटर जर बाहेर असेल तर काय होणार आहे, सेंटर जर बाहेर असेल तर काय होणार आहे, आपल्याला कुठला पाहिजे, हा अँगल पाहिजे ना. आता कुठला पाहिजे, बीएसी. बघा काळजीपूर्वक बघायचं, अँगल बीएसी पाहिजे ना मला. तर मी लिहितोय अँगल बीएसी, तो काय असेल, अँगल बीएई मायनस अँगल सीएई असेल का नाही हो. त्या मोठ्या अँगल मधून मी हा अँगल वजा करणार, राहणार काय, हा अँगल. मोठा अँगल बीएई मधून मी सीएई वजा केला तर राहतोय माझा बीएसी. तर तो जो अँगल राहतोय सीएई, सॉरी बीएसी, तो मला कसा मिळू शकेल, तर एक त्यातला बीएई जो आहे बघा, बीएई तो जस्ट मी सांगतोय की जस्ट मी आता सांगितलं की तसा असेल, कसा असेल, तर त्यातला एक आर्म सेंटर मधून जात असेल, एक आर्म सेंटर मधून जात असेल तर आपण सांगतोय की त्याचं मेजरमेंट काय असतं, त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म असतं. हे ऑलरेडी आपण सांगितलंय. म्हणजेच बीएई काय असणार आहे, हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क बीसीई, पूर्ण नाव लिहिलं फक्त, हे काय असणार आहे, हाफ असणार आहे. आणि तसंच या सीएईचं सुद्धा आपण सांगू शकतो, कारण सीएई सुद्धा तसाच अँगल आहे की जो त्याचा एक आर्म सेंटर मधून जातोय. तर ते पण आपण ऑलरेडी सांगितलंय, म्हणजेच मेजरमेंट ऑफ आर्क सीई. आता मी काय करतो, इथं जसं अँगल बीएसी खाली येईल, इथं काय होईल, ह्या मोठ्या आर्क मधून बीसीई आर्क मधून सीई आर्क वजा झाला तर काय राहील, अँगल बीसी राहील. म्हणजे आर्क बीसी राहील. म्हणजे हाफ ऑफ, मी पहिल्यांदा हाफ कॉमन काढतो, मेजरमेंट ऑफ आर्क
BCE मायनस आर्क CE म्हणजेच हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क BC म्हणजेच हेन्स तिन्ही केसमध्ये आपण काय केलं, प्रूव्ह केलेला आहे की त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्मा तो मेजरमेंट असतो. समजलं? बघा पुन्हा एकदा सुरुवातीपासून सांगतो. थेरम थोडासा सुरुवातीला अवघड वाटणार आहे, साहजिक आहे, त्याच्यामध्ये काय एवढं अवघड नाही आहे, पण परत परत सांगितल्यानंतर त्या गोष्टी समजणार आहेत. बघा सुरुवातीला आपल्याला काय माहिती होतं की एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे, जो अँगल सर्कल मध्ये तयार होतोय, पण तो सर्कल मध्ये तयार होत असताना तो 3 वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ शकतो. एक तर अशी पद्धत जी की सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतली, तो काय करेल, सेंटरला आतमध्ये ठेवेल, तो अँगल सेंटरला आतमध्ये ठेवेल. दुसरी केस अशी आहे की तो सेंटर एखाद्या कुठल्या तरी आर्म वरती जाईल. दोन्ही तर तो आर्म वरती जाऊ शकणार नाही, तसा असेल तर अँगलच होणार नाही. कुठल्या तरी एका आर्म वरती सेंटर जाईल, किंवा तो सेंटर बाहेरच थांबेल, त्या अँगलच्या बाहेर थांबेल. तर पहिल्या केसमध्ये काय होतं तर ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. दुसऱ्या दोन केसेस खूप सोप्या आहेत, त्याच्यामध्ये काय महत्वाचं नव्हतं. पहिल्या दोन केसेसमध्ये पहिल्या केसेसमध्ये काय होत होतं, तर आपण एक कन्स्ट्रक्शन केलं आणि ते कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याला काय मिळाले, एक ट्रायंगल मिळाला OAC. त्याच्यामध्ये दोन बाजू समान होत्या, कारण त्या दोन रेडियसेस आहेत, रेडायज आहेत. त्यामुळे एक्स त्यांचे जर आपण अँगल पकडले तर एक एक्सटिरियर अँगल 2x नावाचा मिळत होता. तोच अँगल काय असतो ऍक्च्युली, त्या आर्क EC चं मेजरमेंट असतं. म्हणजेच आपण सांगू शकतो की हा x आहे तर हा 2x आहे, तसंच इकडं पण हा x असेल तर हा 2x असेल. म्हणजेच ह्यांची बेरीज केली तर ही पण बेरीज करू शकतो आपण. तर तशीच आपण शोधलं की हा पूर्ण अँगल जो आहे तो काय आहे, या पूर्ण आर्कच्या मेजरमेंटच्या निम्मा आहे. ठीक आहे. तर हे प्रूव्ह केल्यानंतर आपल्याला अजून दोन केसेस बाकी होत्या, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं, वाटत होतं की जर आर्म जर सेंटर मधून जात असेल तर काय. तर ऑलरेडी आपण पार्ट ऑफ पहिल्या थेरम मध्ये आपण ऑलरेडी सांगितलेला आहे की तो काय आहे, EC जो आहे तो डबल आहे ह्या एक्सचा. हा 2x आहे तर हा x आहे, तो ऑलरेडी आपण सांगितलेला असतो, त्यामुळे त्याची काळजी करायची आपल्याला जास्त गरज लागली नाही. आणि तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलं, तर BAC जो आहे तो काय करतोय, सेंटरला बाहेर ठेवतोय. पण त्याचं मेजरमेंट आपण कसं काढू शकत असतो, तर मोठा अँगल जो की सेंटर मधून एक आर्म जातो BAE, त्याच्यातून CAE वजा केला. BAE मधून CAE वजा करणं म्हणजेच BCE मधून CE वजा केल्यासारखं आहे, राईट. BCE मधून CE वजा केल्यासारखं आहे, म्हणजेच राहणार काय आहे, BC. म्हणजेच आपला थेरम तिन्ही केसेस मध्ये प्रूव्ह होतोय आणि आपण सांगू शकतो की the measure of inscribed angle is half of measure of arc intercepted by it. याच थेरमला एका दुसऱ्या भाषेत पण लिहितात, तर ती सुद्धा आपण समजून घेऊया. तर हे असं आहे की याच्यामध्ये एक नवीन शब्द आलेला आहे परत एकदा, त्यामुळे मी हा पहिल्यांदा सांगितला नाही तुम्हाला, पहिल्यांदा थेरम सांगू म्हणलं आणि मग हा शब्द. तर हा शब्द आहे सबटेंडेड बाय. सबटेंडेड म्हणजे काय, तर इन्स्क्राइब्डच्या उलट, द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क ऍट द पॉइंट ऑफ सर्कल. तर आता काय होतं, अँगल सबटेंड करतोय आर्क, मागाशी आर्क काय करत होता, इन्स्क्राइब करत होता, पण आता सबटेंड करतोय. सबटेंड आणि इन्स्क्राइब वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तर तो थिअरमचं तेच स्टेटमेंट आहे, हे फक्त वेगळ्या भाषेमध्ये सांगण्यात आलेला आहे, बाकी काय नाही. तर मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय आर्क म्हणजे एका आर्कनी सबटेंड केलेला, समजा हा BC आर्क आहे, ह्या आर्कनी सबटेंड केलेला कुठं, पण ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल, म्हणजे BAC. समजा मी आर्क BC बद्दल बोलत असू, BC नी सबटेंड केलेला, नॉट इन्स्क्राइब्ड. सबटेंड म्हणजे पुढं करणे असा, सबटेंड केलेला, इन्स्क्राइब्ड नाही. इन्स्क्राइब्ड म्हणजे आतमध्ये असला पाहिजे, त्याच्या आतमध्ये झाला पाहिजे BCच्या. हिचा इन्स्क्राइब्ड असा झाला BCचा, तसं नाही सांगितलं त्यांनी. तर त्यांनी काय सांगितलंय, BAC. तर हा काय आहे, B चा इन्स्क्राइब्ड आहे, B चा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे.
तर सॉरी सबटेंडेड अँगल आहे. बीएसी काय आहे? सबटेंडेड अँगल आहे आर्क बीसीचा. तर तो काय असेल? हाफ ऑफ द मेजर ऑफ अँगल सबटेंडेड बाय सेम आर्क ऍट द सेंटर. त्याच आर्कनी सेंटरशी केलेला अँगल, म्हणजे त्या बी नी आणि या सी ला जर मी ओ शी जोडलं तर हा जो अँगल होतोय तो काय असेल? याच्या पण डबल असेल. म्हणजे हा जर एक्स असेल तर हा 2x असेल, म्हणजेच हा 2x असेल. असं कधी आपल्याला काय सांगतात? कधी आपल्याला सांगतात की आर्क डबल आहे म्हणून याच्या, आणि कधी सांगतात की अँगल डबल आहे म्हणून. बेसिकली ते तेच सांगतात फिरवून फिरवून. समजते? तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे? तर हा जो अँगल आहे हा लहान असतो, लक्षात ठेवायचा. हा अँगल लहान असतो, म्हणजे दुसरा जो असणार आहे तो डबल असणार आहे की नाही? काय तू भले सेंट्रल अँगल असू दे, नाहीतर त्याचा तो आर्क असू दे, तो काय असणार आहे? डबल असणार आहे. ही फक्त कन्फ्युजन करून ठेवायचं नाही की नेमका डबल कोण, ह्यात कन्फ्युजन नसलं पाहिजे. जो सर्कल वरती अँगल होतो तो नेहमी लहान असतो, कारण तो निमुळता होणार ना. लॉजिक लावलं तर तुम्हाला कळू शकतं. इथून जर मला अँगल इथे टाकायचा असेल तर हा ब्रॉड होईल, पण जर मी असं वर टाकणार असो तर तो काय होईल? निमुळता होईल का नाही जरा, म्हणजे हा लहान होईल. तर ह्याच्यावरून लक्षात, सॉरी उलट झालं, तर ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं की मोठा आणि छोटा कोण म्हणजे डबल कोण आहे हे लक्षात राहील. तर अशा प्रकारे हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आज आपण पाहिला. थोडासा डिटेलमध्ये आपल्याला पाहण्याची गरज होती, कारण याच्यावर भरपूर उदाहरणं पुढं असणार आहेत. हा, तुमची टेस्ट कोणत्या विषयावर आहे? तर चॅप्टर सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, राईट? ह्याच्यावरची टेस्ट तुमची असणार आहे. सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 6, सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 6, बरोबर आहे ना? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं चॅप्टरचं नाव असेल तर त्याच्यावरची सब्जेक्टिव्ह टेस्ट तुमची या शनिवारी असणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. ओके सर सर कोणत्या चॅप्टरवर? चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चॅप्टर नंबर 6 कुठला असेल तो